हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आता आहे सकाळची वेळ आणि मी आज लवकरच ब्लॉगिंग सुरुवात केलेली आहे। आणि हे बघा, अजून आमचं चार्ली झोपलेलं आहे, अजून यांची सकाळ झालेली नाही आहे। चला तर आपल्या कामाला सुरुवात करूया। हा ठेवलेला आहे इथं बघा तुम्ही, हे मी काल कने रात्री बारीक वाटण करून ठेवलं होतं। काल सकाळी कालच्या व्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे किती किती डाळी कशा कशा घ्यायच्या। मी आज आप्पे करणार आहे नाश्त्याला, त्यासाठी आणि सगळ्या टिप्स छोट्या छोट्या अगदी दिलेल्या आहेत। तर तुम्ही कने कालचा व्लॉग नक्की बघा। हे बघा, हे पीठ सोडा न वापरता इतकं असं फुगून आले। ह्यातलं मी थोडंसं ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये डब्यामध्ये काढून, कारण इतकं जास्त नको आहे मला म्हणून। आणि हे एवढं आता मी ह्यामध्ये मीठ घालणार आणि ह्याचे आप्पे बनवणार आहे। पहिल्यांदा चहा घेऊया आणि मग सगळं। इथं मला कधी आप्पेसाठी चटणी करायची आहे, त्यासाठी मी हे खोबरं चिरून घेते बारीक। असं चमच्याच्या उलट्या बाजूनं काढलं की नाही पटकन निघते। आणि मिक्सरला कने ह्यामध्ये आलं, हे बारीक चिरलेले खोबरं आणि थोडंसं भाजलेलं शेंगदाणं, दही घालूया, थोडंसं मीठ घालायचं, हिरव्या मिरच्या घालायच्या, कोथिंबीर घालायचं आणि थोडंसं पाणी घालून कने वाटण करून घ्यायचं। त्या पिठात थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीलाने। मीठ आपण चटणीत पण घालतोय, लक्षात घेऊन ह्या पिठामध्ये घालायचं। तर या तव्यामध्ये थोडं थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे आप्पे चिकटत नाही। पहिल्यांदा त्यांनी असं कढईनं भरत जायचं आणि मग नंतर मध्ये भरायचं, कारण तवा लगेच तापते, त्यामुळे त्यांनी मधलं लगेच पटकन असं भाजलं जातं। असं मी चमच्यानं सोडलेलं, म्हणजे एक चमचाभर हे झालं की बरोबर त्या होलामध्ये एक चमचा बसतो। यावरून वरून थोडंसं कमी तेल केलं, असं थोडं भाजून घ्या। पिलू चहा घेणार आहेस? आता म्हणजे थोडंसं असं भाजलं याचं पलटी मारायचं। खाली तेल घातल्यामुळे त्याने पटकन असं मिक्स आहे, म्हणजे चिकटत नाही। अशा पद्धतीने करून घेऊया। असं पटकन कधी दोन्ही बाजूने मस्त असं तांबूस असे डाग आले की नाही, ते बघा ते असं काढून घ्यायचं म्हणजे। आणि फुगलेत पण किती भारी बघा, सोडा न घालतात ना, किती मस्त असं फुगल्यात।
नाश्त्याचं जेवण डबा वगैरे झालेला आहे. ओटा भांडी झालेली आहेत. आता ओट्यासोबत कनी ट्रॉलीज पण स्वच्छ करून घेते, कारण ओटा धुवायला लागलं कनी माझ्या ओट्याला हे असं कमी उंचीला असल्यामुळे सगळं पाणी ओटा वगैरे धुताना कनी ट्रॉलीजवर असं वरंगळ येतं. हे देवाची वस्त्र पण आपली वाळलेले तर घडी करून ठेवले. आता वाऱ्यानं कनी इथे खिडकीवर उन्हात घाल, तिकडे वारा आलं की सगळं पडतं. रिकामा झालाय पाणी आल्यावर. ठेवलेली आहे मी. मला की नाही असं वाटलं की असं टोचल्यासारखं लवकर खत घालायला झालं. हां हां हां
या आणि घ्या पाणी आलं बघ. चला आता दोडक्याची भाजी करणार आहे. त्यासाठी तुम्ही इतका मस्त दोडके आपण ह्या शिरा असतात की नाही, तर ह्या शिरा पहिल्यांदा काढून घेऊ. ह्या शिरांची पण चटणी करतात. मी अजून कधी केलेली नाही आहे, पण ऐकू. चिरून कणी ह्या पाण्यात घालून ठेवूया. मी साधी सोपी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालून कणी भाजी करणार आहे. असं छोटे छोटे तुकडं करायचं, फोडणीला टाकायचं. इतका मोठा आहे पण कणी अगदी कोवळा दोडका आहे, अजिबात जून नाही. मी तर कणी दोडक्याच्या भाजीत कधी पाणी घालत नाही, कारण दोडक्याला कणी अंगचंच पाणी सुटतं आहे. त्यामुळे कणी वाटल्यास आपण इथं असं प्लेटवर वरनं पाणी घालायचं, म्हणजे करपत पण नाही आणि त्याचं अंगचं असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यात तर दोडका शिजतो. चला तर यासोबतच आता व्लॉग पण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.